लोचनी सुखे वाले होता जने तुहार खरा भगवान झाले ज्ञान देव वाणी जय जय झाले ज्ञान देव वाणी दिली सांगोगी आरुदे दिली सांगोगी आरुदे झाले ज्ञान देव वाणी झाले ज्ञान देव वाणी दिली सांगोगी आरुदे दिली सांगोगी काल द्वारते काल द्वारते
देवाच्या चरणी ज्ञानदेवाच्या चरणी शरण एका जनाभरी शरण एका जनाभरी पर्वकाल द्वादशे पर्वकाल द्वादशे सांगो की आमाते सांगो की आमाते झाले ज्ञानदेववाणी ज्ञानदेववाणी झाले ज्ञानदेववाणी वाणी वाणी झाले
काय झालं विचारा हो. ज्ञानदेव झाले ज्ञानदेव आणि पुण्यचरण काय उत्तरात. झाले ज्ञानदेव वाणी, झाले ज्ञानदेव वाणी, आली दिली सामोग्री अनोनी, पर्व काल द्वादशी, पर्व काल द्वादशी. काय झाला पुढलं? दिली सामोग्री अनोनी, ज्ञानदेवाचे चरणी, ज्ञानदेवाचे चरणी, शरण एका जनार्दनी,
पर्वकाळ द्वादशी दिली सामोगी अमासी विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एकनाथा पायी माता ठेविलासे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू तू तेरे चरण संता तेरा तेरे चरण संता तेरा तेरे चरण संता तेरा पांडुरंगा करू प्रथम तू तेरे चरण संता आता हृदय हे आपुले चौपावण्या भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता झाले ज्ञानदेव वाणी दिली सामोग्री अनोनी पर्वकाळ द्वादशी दिले सामोग्री अनोनी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग 3 चरणाचा आहे आणि संताची महती सांगणारा संत काय करतात हे सांगणारा अभंग आहे आणि तो अभंग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. तर तो अभंग का निवडला? आज काय आहे? द्वादशी. द्वादशी म्हणजे साधी नाही, पर्व काळ द्वादशी. कालच आपण कामदा एकादशी तो उपवास आज सोडायचा आहे आणि तो उपवास सोडत असताना द्वादशीचा अभंग घ्यावा किंवा काल्याचा अभंग घ्यावा असं दादांनी मला सांगितलं. तसं तर मी मागणीपर अभंग घेणार होतो. का घेणार होतो त्याचं कारणही सांगतो. कारण असल्या रखरखीत उन्हाच्या आणि अवघड अशा वाठ्याने कुठे कुठे पाय घसरायचे असं म्हणजे सगळं दुर्गम असा भाग आणि त्या कठीण परिस्थितीतून दरमजल करीत उजळून आपण पंढरपूर मुक्कामी पोहोचलोय. माहेरला आपण निजाच्या माहेरला आलो आहे आणि माहेर सोडायचं आहे. आता आपल्याला सासरला जायचं आहे. मग सासरला जाताना आई आपल्या मुलीची पिशवी कधी रिकामी देत नाही. जर पिशवी रिकामी गेली तर आई नाही हे गृहीत धरा. तसं आपण आपल्या आईकडे आले आहोत, आपल्या वल्लाकडे आहोत, आई वडिलांच्या घरी आले आहोत. कारण विठ्ठल आमची माता पिता बहीण बंधू चुलता विठ्ठले विण ताड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठलाशिवाय आपलं दुसरं काही नाही. म्हणून त्या पांडुरंगाचा निरोप घेताना काहीतरी भगवंताकडे मागावं या उद्देशानं मी दादांना म्हणलं की दादा म्हणले आज द्वादशीचा अभंग घ्या. ठीक आहे. आता तो अभंग कसा तरी मला कानपट आहे. मी काही त्या दिवशीच्या कीर्तनामध्ये सांगतो मी कार नाही, कीर्तनकार नाही, मी एक साधा वारकरी आहे आणि मला या उपाधीमध्ये पडायचं नाही तेही त्या दिवशी सांगितलं. पण सद्गुरू गणेशनाथ महाराजांची आज्ञा सेवके सांगितले काम करावे. सांगितलं सेवकाला काम करावं तर सेवक, नाहीतर मग कोणीच नाही. असा तो अभंग
या द्वादशीच्या निमित्तानं आपण घेतलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण थोडं काही चिंतन करता येईल ते करू, कारण जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाही. विठ्ठला द्वादशी ही पर्वकाळ, अनेक पर्वकाळापैकी हा एक पर्वकाळ आणि तो पर्वकाळ द्वादशी ज्या अंबरीश राजानं द्वादशीचं व्रत केलं त्याचं फळ भगवंताला त्याला द्यावं लागलं, कारण या अंबरीशाला जो श्राप मिळाला तो भगवंतानी स्वतःवरच घेतला. कारण भक्ता अभय कर खळा कर, किंवा अजून एक प्रमाण आहे, हरी जनाची कोणा न घडावी निंदा सहात गोविंदा नाही त्याचे कृपा येवनिया धरी अवतार भक्ता अभय कर खळा कष्ट. ही भगवंताचं ब्रीदेच आहे, भक्ताला कष्ट होऊ न देणं आणि भक्ताची इच्छा पूर्ण करणं, दुर्जनाचा संवाद करणं हे ईश्वराचं काम आहे. ईश्वरामध्ये भगवंतामध्ये आणि संतांमध्ये फरक मोठा आहे. कारण भगवंत दुष्टाला शासन करतो, तो त्याला दया करीत नाही. शिशुपाळानं 100 शिव्या दिली तर भगवंत स्थिर राहिले, पण 101 गुण आल्यानंतर पुन्हा सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलं, त्याचा वध केला. ही भगवंताचं काय आहे. पण भगवंतासारखे संत नसतात. भगवंत कसे संत कसे असतात, आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ दया लागे, आपल्यासारखं करून सोडतात. ही संताचे उपकार आहे. म्हणून संत हे आपल्याला सतत जागही करतात आणि आपल्यावरती असणारे उपकारही करतात. मग त्या संताची असणारी भूमिका आणि त्या संत भूमिकेतून शांतीप्रभुनाथ महाराजांनी या अभंगाची रचना केली. आता रचना करण्याची पार्श्वभूमी अशी आहे, भगवान ज्ञानेश्वर माऊली या ज्ञानेश्वर माऊलीने असणारी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर त्या समाधीच्या भोवताली पहिले निवडुंग होते, निवडुंग काटे टोचायचे. तसं चहूकडे असलं ते वन दाटलं आणि वन दाटल्यानंतर त्याची एक आजान वृक्षाची असणारी झाड होतं आणि त्या आजान वृक्षाची मुळी विश्व माऊलीच्या कंठाच्या ठिकाणी लागली. कंठाच्या ठिकाणी लागल्यानंतर माऊलीने शांती ब्रह्म नाथ महाराजाच्या स्वप्नामध्ये गेल्याने सांगितलं, कंठाला आलेली मुळी थोडी बाजूला करा. आता नाथ बाबांच्याच स्वप्नामध्ये का गेले हाही प्रश्न. कारण ज्ञानेश्वर महाराजाचा अवतार म्हणजे एकनाथ महाराज आणि नामदेवाचा अवतार तुकोबार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना असणार ते काम सांगितलं. एकनाथ महाराजांनी अनेक संत बांधणी घेतली, त्या आळंदीच्या ठिकाणी गेले आणि या सिद्ध बेटावरती असणार मुक्काम केला. तिथं चौकडे असणार असं घोर अशा प्रकारचं असं निवडुंगाचे जंगल होतं. मग ते असणार साप केलं आणि साप केल्यानंतर त्या समाधीपाशी जाण्याचा मार्ग मोकळा केला. नाथ महाराज समाधीच्या ठिकाणी गेले, कंटाळाला आलेली मुली बाजूला काढली. ही फक्त निमित्त होतं, हे फक्त निमित्त होतं. ज्ञानदेवाना नाथ महाराजाला जो काही सांगायचं होतं ते भुई असणं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि पुन्हा समाधी जिथल्या तिथं पूर्ववत केली. हे कार्य करत असताना वारकरी मेळा होताना आणि आता वारकरी मेळा चलून किंवा काम करून कुठवर करणार, जोपर्यंत देहामध्ये अवसान आहे तोपर्यंत. देह अवसान संपलं की सगळं संपलं. तसं कष्ट करत असताना काम करत असताना या वारकऱ्यांची असणारी उपासमार होऊ लागली आणि उपासमारी झाल्यानंतर आता तिथं कोण नेणार. आपल्याला वाटणी पंक्ती आहेत, आपण गात जागा म्हणण्यापेक्षा खात जागा काय खावं हेच कळलं नाही. रात्रीच पाहिलं आपण काल एकादशीच्या फराळ काय खावं आणि काय ठेवावं, तसं त्या काळी नव्हतं. म्हणून
या आपल्या या वारकरी असणाऱ्या वारकऱ्यांना टाळकऱ्यांना भूक लागली आणि भूक लागल्यानंतर हे नाथबाबांच्या मनात ध्यानामध्ये आलं आणि नाथबाबाने आता काय करावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना असणार विनंती केली. ज्ञानेश्वर काय केलं, ही शिदा सामुग्रीची दुकानं दिली सामुग्री आमाची. मग त्याचा असणारा शिदा आला, ते शिदा आणला आणि स्वयंपाक वगैरे असणारे केला. वारकरी तृप्त झाले. ज्ञानेश्वर महाराज ज्या वाणी रूपामध्ये होते त्यांचं बिल देण्याकरता, पैसे देण्याकरता, उधारी देण्याकरता नाथबाबा गेले. नाथबाबा गेले तर तिथे दुकान होतं का? नव्हतं. सामुग्री नव्हती. मग म्हणून म्हणतात झाले ज्ञानदेव वाणी दिली सामुग्री आमाची. आली सामुग्री आमाची पर आले सामुग्री येऊ घेऊन पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आमाची. म्हणून ज्ञानदेवाच्या चरणी शरण एका जनार्दनी. आपणाला वेळ जास्त घ्यायचा नाही, मला काही थोडं भांडवली माझ्यापेक्षा नाही. उग नाथबाबांची आज्ञा आणि हे कल्लाबी असणं काही थोडं असतं, कारण कीर्तन कुठवर चालवायचं तर फोडणीचा वास येईल. गुरूंच्या मुखातून मी ऐकलेलं आहे म्हणून ती सांगायला लागलोय. मी काय कीर्तनकार नाही. आणि तशा प्रकारे असणारी ही सगळी घटना घडली. म्हणून हा अभंगाची असणारी रचना नाथबाबाने केली आणि आपलं कार्य करून नाथबाबा परत असणारे गेले. आणि तोच अभंग ज्या ऋषी आपला वारकरी परंपरेतून जो आलेला नियम आहे पर्व काळाचा, ती पर्व काळ द्वादशी कधी सोडली पाहिजे, दिवस निघायला सोडली पाहिजे. आता आपला दिवस निघून दुपारला आला, आपणाला पर्व काळ संपवायचा आहे, कथा संपवायची आहे, कीर्तन संपवायचं आहे आणि आपल्या ह्याच्याकडे असणार भोजनाकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून मधलं भजन आणि पुढेच आहे. बापू राम मोरे. झाली ज्ञान देव झाली ज्ञान देव
माग पर्वकाळ एकादशी पर्वकाळ दुवादशी पर्वकाळ दुवादशी
पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आमाची ज्ञानदेवाचे चरणी शरण एका जनार्दनी. ज्ञानोबरायाच्या चरणावरची नवे नवे तर ज्ञानोबराय नाथ महाराजाचा प्रणिपात नाथ महाराजांचा नमस्कार स्वीकारतात. संताचं महत्व संताचा अधिकार किती मोठा आहे म्हणून तर ते सांगता येत नाही. कारण तुकोबराज एका अभंगाच्या ठिकाणी सांगतात संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. संताचं महत्व शब्दानं सांगता येतच नाही. संत ते काय वेगळंच आहे. ज्ञानोबराचा अवतार पांडुरंगाचाच. कारण आरतीच्या ठिकाणी आपण म्हणतो काय म्हणतो अवतार पांडुरंग लोपले ज्ञान जगी इतने नाती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी. ज्ञान रूपाने प्रगट झालेले ज्ञानेश्वर महाराज आणि प्रेम रूपाने प्रगट झालेले नामदेव महाराज अवतार घेतला. हे वेगवेगळे रूप भगवंतांनी असणारे घेतलेले आहेत आणि त्या युगामध्ये असणारं भगवंताने ते कार्य केलेलं आहे. कारण ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस भगवंताला अवतार घ्यावा लागतो. मग भगवंताचा अवतार म्हणजे दुष्टाचा संहार. इथं दुष्टाला सुष्ट करायचं आहे म्हणून संत रूपाने भगवंत असणार प्रगट होतो आणि तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणजे अधिकारी पुरुष आहेत. भगवान परमात्माचा अवतार आहे ज्यांनी जड भिंत चालवली. ऐड्यासारख्या प्राण्याला बोलायला लावलं. त्यांचा अधिकार काय सामान्य असेल का. म्हणून नाथ महाराज त्या
सोडली ज्ञानदेवाच्या चरण ज्ञानदेवाच्या चरण ज्ञानदेवाच्या चरण ज्ञानदेवाच्या सर्वकाळ
दुधाला करा पर्व काळ अभंगावरती चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असा असेलच असं नाही.